बरोबर 536. हो. हा 536 याच्या खाली 532. मॅडम प्रकल्प उप अधीक्षक भूमी अभिलेखा मालेगाव, तहसील परिसर मालेगाव यांच्याकडून एक नोटीस भेटली होती आपल्याला 25/11/2025 रोजी. विषय होता मोजेमेडशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील गट क्रमांक 537 व 539 मधील वाद मिटवण्याबाबतचा. संदर्भ महावी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम यांचे न्यायालयाकडील RCS क्रमांक 1852012 मधील वाद मुद्द्याबाबत निष्कर्ष पाठवण्याबाबतचा. उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम यांच्या न्यायालयाकडील RCS क्रमांक 1852012 मधील वाद मुद्द्याबाबत निकष पाठवण्याच्या बाबतचा हा माननीय न्यायालयाकडील प्राप्त पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मोजेमेडशी मालेगाव येथील गट क्रमांक 537 व 539 सर्वे नंबर 188 चे मोका चौकशी दिनांक 5/2012/2025 रोजी करण्यात येणार आहे. तरी सदर तारखेस आपणास आपली गट व सणाची वाहिवाट दाखवण्या कामी मोक्यावर हजर राहावे तसेच मोजणीसाठी लागणारी मदत देण्याची तजवीज ठेवावी. आपण हजर न राहिल्यास आपली कुठलीही तक्रार नाही असे समजण्यात येईल. त्यानंतर कोणतीही हरकत तक्रार ऐकली जाणार नाही याची नोंद घ्यावी. पुढील नियमानुसार कारवाई करण्यात येईल. उप अधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव. त्या पत्रानुसार आज आपण इथं आलेलो आहो. गट सर्वे नंबर 188 मध्ये उभे आहो आपण. आता आपले गट कुठं हरपलेले आहे. आता ते आपले भूमी अभिलेखाचे जे लोक आहे त्यांचं काय अहवाल आहे काय नाही आता ते शोधणार आहे. समोर आम्ही सगळे उपस्थित आहोत इथं. आणि हा तो क्षेत्रफळ आहे 188चा. तर याच्यामध्ये 5-6 पोट हिस्से पण पडलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपला कुठे हिस्सा हरपलेला आहे. डॅम परिसर आहे उर्दम मोरणाचा हा अंदरसांगी गावाकडे जाणारा मुगळा रोडवर. साहेबाला सर्दी झाली वाटते. यातले काही गट नाही आहे का? म्हणजे गट सगळेच आहे. आता ते आपल्या गटात थोडी भानगड होती. ते आता काय मेळ लागे ना, धरणात गेलं का काय गेलं का कुठं गेलं. आता त्या शोधण्यासाठी ते प्रकरण आपलं चालू आहे.
बघू आता तुमच्या ते काय रेकॉर्ड काय असते तुमच्या प्रकारे, आता तुमचं डिपार्टमेंट काय करते वरच्या आदेशानुसार ते. नकाशा त्याच्यातच आहे ते. नाही नाही असं 188 आहे का नाही. आपा आपल्या यांच्याकडे हा मोठा करायचा. बाज वगैरे नाही काका, बाज वगैरे नाही घे खाली, नाही नाही बाजूचं आपलं कामच नाही. नाही ठेवून बघा ना काय आहे त्याले. वो नक्शा रखने के लिए उनको देखते ते पद्धतशीर थोड़ा सा उनको फोन उचला. हा तर वेगळाच आहे. नाही त्याला दुसरा सर्वे नंबर झाला नाही एक पूर्वीचा 188, त्याच्यानंतर एक कोणता झाला त्याला. तो आता तुम्हाला माहीत. आपण जे डॉक्युमेंट्स काढले त्याच्यामध्ये त्यांनी ते हे मेन्शन केलेलं आहे आणि आपलाच रेकॉर्ड आहे तो. बरं हा 136 वाल्यांचा आहे काय. आता आपण प्रत्येक गट पाहू ना आपण. चेतन वगैरे आणायचा होता सोबत. मॅडम 188 एक 231 ना क्षेत्रफळ आहे काय. याच्यातून पोट करा तू करा. व्यंकट काय ना व्यंकटी का ते कोणतं शेत येते 534 ते 188 एक बबनरा गर्दल आहे का रेकॉर्ड मध्ये लभानी असेल, नाही जे पूर्वी रेकॉर्ड मध्ये लभानी. 188 कचरू विठोबा व इतर आणि 188 एक ब महाराष्ट्र शासन आणि 188 एक आपले एक कामनाबाई नथू याच्यात एक बस हे झालं बरोबर आहे. महाराष्ट्र शासन ते बुडवे हे संपादित झाल्यानंतर झालेलं असेल तो. आपल्याला संपादितच्या अगोदरचाही रेकॉर्ड बघायला लागेल. हा, तेच पाहतोय आपण. हा 536 हा गट नंबर नाही का. हा 536 कुठे या आंब्याच्या झाडापर्यंत ना. अरे खाली हा काका तुम्हारे को मालूम होगा तो बताओ जरा सा. या तुरीपर्यंत तुमको मालूम होगा तो वैसा बताओ उनको हिसाब से तुम्हारे. तो अपने को उतना पता नहीं है क्योंकि अपन इतने दिन प्रकरण में थे ही नहीं हो. त्यात 532 आहे खाली. हा 532 च्या खाली आहे ना. त्याच्या खाली यायचं आहे का. पाचशे 539 ते असं सामायिक आहे ते 539. तुमचं मग ते तुमच्यावालं ते हे याच्या खालून येते का? आपली आहे बघा ती प्रॉपर्टी आहे ना वरची,
अर्धी प्रॉपर्टी आपण करत होतो, अर्धी हे करत होते आणि बाकीचं अर्धी प्रॉपर्टी डॅममध्ये गेलेली आहे. आता त्यांनी त्याच्यावरही पजेशन करून ठेवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे ते बुडालेलं तुमचं आहे आणि आपण ते शोधण्यासाठी आलो का आपला कुठं बुडालेला आहे. जर बुडालेला असेल तर सर्टिफाईड करून द्या आणि बुडालेला नसेल तर मोजणी करून ते क्षेत्रफळ कुठे ते दाखवा. मग आता एवढ्या 188 मध्ये तो मोजणी केल्यावर कुठेही निघू शकते, इकडे येऊ शकते, तिकडेही जाऊ शकते, कुठेही जाऊ शकते. तेच शोधायचं आपल्याला. म्हणजे या धुऱ्यापासून खाली तुमचं येते का मग? हा, या इकडे साईडले पहिले आपण करत होतो ते. आता त्यांनी पजेशन केली, दादागिरी करून पजेशन केलेली कोण? या लोकांनी. आता ते आपण भानगडी करणार नाही. आपण 32 येते का मग तू? 532 येत असेल, खालच्या साईडला येत असेल, नाही तर इकडे येत असेल. हा बी क्षेत्रफळ आहे ना पूर्ण, हा एकच एक सर्वे नंबरच आहे ना. याच्यामध्ये 6-7 पोट हिस्से पडलेले आहे, 5 का 6. हम्म. 537, 539चा जो प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये आपण आज लोकेशनवर आलेलो आहोत. मोका तपासणी आहे आणि नकाशानुसार जेही सर्वे नंबर आहे या पोट गटाचे जे पडलेले आहे सर्वे नंबरचे ते बघणं चालू आहे सध्या. तर या प्रॉपर्टीमध्ये आपली प्रॉपर्टी कुठं हडपली आता ती आपण शोधण्यासाठी इथं आलेलो आहोत. आता बघू अधिकारी लोक आणि त्यांचे ते रेकॉर्ड काय सांगते ते. हे कोणाचं हे आपले धंदारे करतात. पण नावान कोणाचे? तेच तर आपला विषय तेच आहे ना, कोणाचं काय तेच बघायसाठीच पण एवढा मोठा प्रोसेस केलेला आहे ना. आपण कसं डिक्लेअर करताय आमचं नाही त्यांचं नाही ते तुमचं आहे म्हणून. हो 36 आहे, 36 इथपर्यंत आहे. आणि इथून ते 37 आहे. इथून 37 पण आता 37 कसं आहे, ते एकदम मार खाली गेला त्याच्या. एकदम पाला लागून. हो ना, खाली गेलं 545 लोकसंगीत नाही ते. ते पण त्याच्यात पाण्यातच गेलं. शिव ते कुत्र नाही ना पुढे. पाचशे 32 आहे ना. हा 532 त्याच्या खाली त्यांनी बघा. हा चलो हा इथून आहे 532. त्या इथून हा 532 आहे. हे का? हा
गव्हर्नमेंटचा आहे. 531 सरकार. हे बघा आता हे सगळ्याच्या वतीनं तुम्हीच येत आहे ना. हो. हे तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हीच आहे. आणि हे भागरताबाई तुकाराम धंदेरे, सकाराम तुकाराम धंदेरे, ज्ञानदेव तुकाराम धंदेरे, पंढरी तुकाराम धंदेरे, सुरेश तुकाराम धंदेरे, ज्ञानदेव तुकाराम धंदेरे, गुणाबाई रामदास लोखंडे, पवार ना. हे आणि याच्या तुमच्याच घरचे आहेत ना ते. दसल तर नाही चला मॅडम. नाही मालकाला तर पुढे घालावं लागेल ना. का मालकालाच ओळखतात ना म्हणजे. फोटो दिसायला लागला लहान आहे का साहब तुम नाही क्या डेनमार्क काथीवर दिसायला लागला. लकड़िया में था वो. देख के रहा करो जरा सा. कैसा डैम धरण का एरिया है, सांप की रहती है वहाँ पे पानी की वजह से, ठंडी की वजह से. पिंट्या हे पा
त्याच्यानंतर हा 38 खाली आणि 39 पूर्ण बॅक. हॅलो, हो बोलतोय, बोला ना. हा, मी इथं मेडशीला आलोय चौकशीला आता. मग भुशिंगे आल्याच्या नंतर मी निघालोय ऑफिसमधून. हो, ते आल्याच्या नंतर निघालोय मी. नाही ते सांगता येत नाही ना, चौकशीवर आल्यावर काय सांगता येत नाही. ते मी आता आल्याच्या नंतर प्रकरण पाहून घेईल, त्याच्यानंतर सांगतोय तुम्हाला. हो, नागरे साहेब आहेत, मालेगाव उपविभागीय अधिकारी भूमी अभिलेखाचे, आणि त्यांच्यासोबत आलेल्या मॅडम्स. मेडशीचे आमचे मंडळ अधिकारी अवचार साहेब. खाल्ले का जांब? हो नाही, ते खासी होती मुली. ते पिकलेलं असेल पिवळं जर तर खायला परवडते. दात दुखाला. ते कडक असते ना, कच्चं असल्यावर लागते गोड ते. बांधण लावले. सेफ्टी होते ना, सेफ्टी होते. गंगा प्रकल्प आहे का हा? उर्ध्व मोरणा, गंगा नाही, मोरणा. ऊर्ध्व मोरणा, त्याच्यात ऊर्ध्व गंगा. नाही, ते तुम्ही मेन्शन केलं, ते कन्फ्यूज झाले होते. पत्र उर्ध्व तुम्ही शोध घेतला म्हणा त्याचा. नाही, शोध म्हणजे ते आता त्या डिपार्टमेंटचा अभ्यासच करून बसलेलो मी सगळं आता. त्याच्यात त्यांनी कसं लिहिलेलं आहे? तर त्यांनी समजून सांगितलं, म्हटलं बा ते टायपिंग मध्ये त्यांची मिस्टेक आहे. अवा ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं. ते तुम्ही फोटो काढा मग गर्दी झाल्यावर खायचा. पाहू द्या मंगलभाई. पाणी आलं पाहिजे. आतून आता ते थैली बिल काय नाही, आमचं असंच आहे. खोटाले फोटोले खा बरं. ते खाल काम नाही. कडक आहे, कडक. हो कडक आहे ना. हे नरम द्यायला जाईल. नरम केले कडक आहे. एकदा हे नरम मिठू नाही ठेवलं. हे गोड आहे का असं आंबट आहे? नाही गोड बार.
हे बघ की अजून म्हणजे ते पहिलं दुसरं काय असते ना त्याच्यात. हे मिरक्या बाहेर नाही थोड आहे तो खट्टा तोड झाले हम्म. खट्टा म्हणजे ते याने ते दिवाळीला हम्म. पहिला बार तो खट्टे आता ना लगता. हो खट्टे हा खूप गोड आहे. ते पिकलेलं आहे ना आता. म्हणजे गावातही नाही तर गोड म्हणजे खूप आहे. हे तर साखरेसारखा लागा लागला मध्ये. यंदा काही नाही आहे मग आपण बहुत येतो तो यंदा काही नाही अपने इसमें नहीं है क्या उधर? है ते इतके मिठूने खा गए 2 झाड़ लगाया मैंने और बाप रे पिछले टाइम था ना. मिठू मिले आ जाओ ते कुत्रा आलं बरं का नाही काय नाही करत नाही ना आम्ही आहो ना त्यात काय ते दुसरं काय नाही आता हे शेजारचे अजून जायले नाही टसत तुम्ही हो का आम्ही आडवे फिरतो ना तुमच्या है? आली किती वर्षाचा किती वर्षाचा 4-5 वर्ष झाले काय संत्र्याले हे जुने होंगे. जास्त 15 वर्ष हे 10-15 वर्ष जुने. दीड वाजला का रे? हो कुत्री आणि ते चुप 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 इकडे कॉर्नरचा बघितलं का सर? कॉर्नरचा बघितलं का? तिकडे एक गट वगैरे आहे का बघितलं का? हे कसं आहे आपल्याला हम्म. कुठपर्यंत हात ताब्यात अच्छा. हे पाहतो. हम्म. आणि आपण तिथं लग्नात जायचं होतं ना. हो हे आलं इकडच्या लोकांना सगळं हेच तुमच्या गावचंच बाजार. हो मारेगाव घेऊन जात नव्हतं. नाही मालेगावला नाही कहाँ पे? हाँ यार वो उधर. काय म्हणता पाटील? बोला ओरिजिनल है ना होगा का वो भी अच्छा हो. कात में आकर के मारने में मिला हो, नहीं तो नहीं. कात में नहीं रहता तो नहीं मारने को मिलता था. सवेरे आड़े का शोरूम है कहा था शाम में घर पे देना हम उनके. कल शाम में. कल शाम में हाँ.
ये सवेरे मजे लगा था, कल शाम में धर्मान लगा। नहीं आज उनके यहाँ शादी है ना हो। अब मेरे को भी जाने का था, ये टाइम में आ गए। इधर मतलब वो नहीं तो मेरा ख्याल था। सर भी जा रहे थे ना सर, और हम दोनों चारों जा रहे थे, सब दोनों चारों पत्रकार उधर के। हाँ, इनका फोन आया, हाँ, हाँ चलो देखते क्या है। तो हो ना, वो आ रहे करके मैं भी रुक गया। वो 1:30 बजे की शादी है बोलो। हाँ हाँ तुम्हाला पण सर्दी झाली वाटते मॅडम, पाहिजा. सर्दीचे दिवसच आहे. हो ना, आणि ते 2-4 दिवस जात नाही बरं. नाही जात नाही. हो ना, आणि ती औषध गोळ्या घेऊन बसवायला परवडत नाही. नाही ते बसवायले अजून ते होते, परत येते ती. आपल्या शरीरात साचते. हा, हे तरी निघून त्याच्यापेक्षा ते त्याच्या हातानेच बरी झालेली परवडते. 1-2 दिवसाचा त्रास चालते ते. नंतर येतही नाही बघत. हम्म. नाही ती आपण गोळ्या घेऊन जर दाबली तर ती येऊ शकते. थंडी कमी जास्त होऊन जाते. नाही वातावरणही कमी, काल रात्री जास्त थंडी होती. हम्म. परवाच्या दिवशी आम्ही मारूगडाहून आलो, रात्री बाईकनं आलो आम्ही, तरी थंडी वाजली नाही. पण काल मालेगाव मेळशी येऊस तर इतकी थंडी वाजली. यावर्षी पाऊसही खूप झाला ना. नाही यावर्षी पाऊस थंडी सगळीच जास्तच आहे. घनश्याम मामा रिटर्न गेले का अवचार साहेब? घनश्याम मामा रिटर्न गेले का? बसाव. गावाला लागूनच आहे. नाही हो, गावाला कुठे लागू नाही. इतकी लांब नाही ना सर पण. नाही 3 किलोमीटर येते तरी पण इथं रोज 3-3.5 किलोमीटर येते. इथपर्यंत तर मला वस्तीच वाटली. हा, नाही ते शेतातले असतील ना घरं वगैरे बांधलेले, गोठे वगैरे. आता हे कसं बांधलं तसे बांधून ठेवलेले असतील ना. मॅडम बसा. मॅडम बसा. पाणी गिनी घेता का रे मित्रा? घे ना. नाही जाम खाल्ल्यावर नाही पाहिजे. जाम खाल्ल्यावर नाही पाहिजे, सर्दी होते. आता मला सांगा, तुमच्या ताब्यात हे नाहीये, बरोबर आहे? आता तो क्षेत्रफळ आहे ना, आपण काही दिवस करत होतो कोणतं? ते या तुरीच्या झाडाच्या पलीकडचा खालचं आहे. तो वेगळा नंबर नाही आता सध्या आपल्या ताब्यातही नाही ना. आपण कुठं बोळीतो आपण ते शोधणार आहोत. आपली प्रॉपर्टी गेली कुठं. नाही. आपण शोधायला पाणी असल्यामुळे आपल्याला पुढची आणि कारवाई नाही ते विषय आपण करू, सुकल्यावरही करता येईल आपल्याला. पण आपलं जे रेकॉर्डेबल जे आहे, आता काय तुम्हाला कसं अहवाल सादर करायचं त्याच्यामध्ये ते करा. याच्या अगोदर होती आपली प्रॉपर्टी, पण आता सध्या आपण ती पडून तर जाणार नाही कुठं. हा,
दुरुस्ती केल्यावर काही ना काही कुठं ना कुठं निघलच, एक तर बोडीत निघल नाही तर वरती निघल. तेच पाहायचं आपल्याला, बाकी काहीच नाही करायचं. त्या प्रॉपर्टीचं काय घेणं देणं नाही, पण आपलं काय स्पीड असते ना त्याले. हे वाळवा लागलं ते. 88 231 आणि पोट खराबा 125 356 हा नाही, एक पोट खराब आहे ना, पोट खरा 125. एक पोट खराब आहे 125. त्याला गट नंबर काय आहे तुला? 356 ला आपण माहिती दिली होती ना. त्याच्यातच आहे ना, समोर जायचं समोर आहे. 537 जे 537 356 537 88 आणि 88 539 एक ब 538 एक क 536 आणि एक ड 531 88 2 532. मोजणी केली असती तर समजलं असतं ना त्यांचं पूर्ण. नाही म्हणजे नाही, मोजणी होतच नाही याच्यात पाण्यात. ते पान पूर्ण खाली झाल्यावर होईल ते. पूर्ण धरण खाली झालं नाही नाही नाही, अर्ध्या तिथपर्यंत खाली होत असेल नाही, ते बॅकवॉटर खाली होत असेल ना थोडंसं. होते जाते फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीला जाईल तो. मे महिन्यात ते भैमुंग वगैरे टाकलं का नाही, त्याच्यानंतर जाते ते. मे महिन्यातली गोष्ट. परत सर्वे कशाचा चालू आहे हो इकडं? 1-2 दिवसा अगोदर सर्वे झाला म्हणतात डॅम्पवर आपल्या. हो, लोक विचारत होते मले, म्हणे बा तुले आहे का काय आयडिया? म्हटलं त्याचं काय आयडिया नाही बा. ये हब अगर हुआ तो बढ़ता ना, रिधोऱ्याचा जर हब झाला तर ते वाढते. गावात तेही चर्चा आहे, मेडशी उडा लागला. नाही, चर्चा आहे आता, विषय लोकाले ज्याले जसं कळते तसे बोलतात. मेडशी पण नाही उठत आणि रिधोरा गाव हे गाव पण नाही उठत. गावाच्या आजूबाजूची जमीन ॲक्वायर करतील ते, पण गाव नाही उठत. मेडशी खूप मोठा आहे ना. नाही नाही, इकडलं हेच नाही ना, ॲक्वायरच नाही ना. इथून पाण्या गिण्याचा विषय असेल त्याचा तिथून यायचा.
ते आपल्या हापसाठी जो पाणी लागणार आहे का नाही त्याचं काहीतरी नियोजन आहे ते. ढोराला लागत असेल ना. डबल पट्टी डबल उघडून पाहिलं ना. काय बैल आहे किती होते? 2 बैल गाई 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 आपला किती छोटा बैल याच्याकडे दिसून राहिले नाही तर बैलच नाही लो आता. आमच्या गावात किती गोड्या 2-4 जोड्या असतात. बैलाचं कामच नाही आता दिसून राहिलं. बाबू सत्तर भाऊ ते चालले. ते वारले का सतीश सतरकर नाव. सतीश भी गुजर गया ना उनका. इकडे पण घेतलं भाऊ. खटका याचं होतं ना खटकाचं बी नाही आमचं हो पहिलं यायचं आमच्या चुलते अर्जुन हॅलो वार नव्हता दादा. कमलदास घरी जाऊन काय फिल करायचा. मेघा आपल्या तुमच्याकडे बरोबर मकरा बरोबर हा. हळदीचा काढा वगैरे घ्या. हळदीचं ते दुधावर काहीतरी घेतो ना आपण. तुम्हाला लागून मग खाली हे आहे का ना सरकार आहे का. मॅडम बसू नका माझ्याजवळ. त्रास होईल. नाही नाही तुम्हाला होईल. हो ना. बसा बसा मॅडम. मॅडम तिकडे बसा ना. बसा ना बसा ना. इकडे दगडावर तशी मला खूप थंडी वाजते.
जास्त मी पेरू विनाकारण खाल्ला सर, नाही पण पेरू विनाकारण खाल्ला. पण निघून जाईल, लवकर होईल दुरुस्त, लवकर होईल पण लवकर दुरुस्त होईल पण ते सगळं निघून जाते ना आता. ते मग आता 532 जे कोणाचं होतं? समाधान कर. त्याचं बी धरणात गेला असेल मग खाली. हो त्याचं बी जायला. हो त्याचं जायला. अपना 31 आहे का काय ना, अपना 31 आहे. हो 531. 536 तुमच्याकडे इथे 4 एकर आहे ना. तो खालचा 532 खाली आलोची नंतर मग 39 कोणाचा होता? 39 आता शासन दाखवते, शासन दाखवते शासन. ते तुमच्यावालं नाव नव्हतं पहिले. ते माहित नाही आता हे मोजणी झाल्यावर आपलं आहे का कोणाचं ते माहित पडेल. आता सध्या ते फक्त गट नंबर. चव्हाण ते घेतलेलं आता ते कसं आहे, सरकारच आहे ना. रामसिंग दिपला चव्हाण ते बी सरकार ते शासन आहे. शासन ते म्हणजे साईडला येते ते 39च्या साईडला ते कोपऱ्यात तिकडे. नाव असेल ते काय गट नंबर आहे का? आणि विशेष म्हणजे स्टडी केला म्हणून सांगतो, ह्या पूर्ण 188चे जेवढे पोटीसचे आहे ना, सगळ्याच्या चतुर्सीमा बिघडलेल्या आहे. सगळ्याच्या दुरुस्ती झाली ना तर आता ते माहीतच पडते. आता पाहू ना काय प्रोसेस. म्हणजे विषय आपला 2 गटात आहे सध्या, पण ती दुरुस्ती झाल्यावर त्या पूर्ण पोटीसच्या होणार आहे. दोन कोणते? 539 आणि 537चा आपला वाद त्याच्यात आहे ना. 539 आणि 537. 537. त्याच्यामध्ये आवाड यादीनुसार वैती 539ची इकडे येते आणि 37ची 39 मध्ये जाते. म्हणजे एकत्रीकरणाचं जे जेव्हा झालेलं आहे, डॅमच्या वेळेस जे एकत्रीकरणाचं झालेलं आहे, त्याच्या तुकडेबंदीच्यामुळे ते चतुर्सीमेत बिघाड झालेला आहे. त्याच्यामुळे हे वाद उद्भवलेला आहे. 539 ची वैती 37 मध्ये 37 मध्ये हा, दाखवते. आणि 37ची 539 मध्ये. 37 ची वैधी 539 मध्ये दाखवते. हो. एक तर तो रेकॉर्ड खोटा असेल, नाही तर मग आपला रेकॉर्ड खोटा असेल. दोघातून एक खोटा आहे. तेच दुरुस्त आपल्याला करायचं. 39 537 537 539 किती एकराचा होता अंदाजे? दोन्ही गट मला वाटते सेम आहे. ते 37 39 दोनाचे क्षेत्रफळ कमी जास्त आहे, पण सेम आहे. काहीतरी 7.5-8 एकरच्या जवळपास दोघांचा काहीतरी होता ते. या गटाचा 537 सातबारा आहे. बरोबर काय नाव आहे त्याला? काय म्हटले? 537 ला नाव काय? 537ला मला वाटते भागीरथीबाई काहीतरी आहे ना. हा, भागीरथीबाई भागीरथीबाई दुकानदार धंदरे काहीतरी. त्याच्यामध्ये बघा ना तुकाराम मॅडम. भागीरथीबाई तुकाराम धंदरे, सकाराम तुकाराम, ज्ञानदेव पंढरी. आता हे अस्तित्वात आहे का? हो, सांगा बरं ना. भागीरथीबाई भागीरथीबाई मेन त्याच्यात असेल तर देऊन द्या ना, दाखवा ना, त्यांनी भागीरथ मेन्शन करता येईल त्यांनी. तुकाराम धंदरे, सकाराम तुकाराम धंदरे. व इतर किती सांगा, नावा सांगा डायरेक्ट. सकाराम तुकाराम झालं ज्ञान सांगा नावा. भागीरथी तुकाराम धंदेरे, त्याच्यानंतर सकाराम तुकाराम तुकाराम धंदेरे. ज्ञानदेव तुकाराम.
पंढरी त्याच्यातलंच का त्याच्यातच नाव असतं. पंढरी तुकाराम का पंढरी तुकाराम, सुरेश तुकाराम. गुणाबाई रामराव. गुणाबाई रामदास लोखंडे. त्याच्यातलंच ते वारसन नाव आलेले. गुणाबाई रामदास लोखंडे. देवी पुरुषोत्तम पवार. सीताबाई तुकाराम धंदरे. इकडे आई आहे ज्यावेळेस ते बाबा वारले तेव्हा लग्न झालं. 3 हेक्टर 56 आरे होते. बरोबर आहे जायचं. आणि ते दुसरा जे आपलं 39 मला वाटते 3 हेक्टर 39 का काहीतरी आहे ते नाही 3 हेक्टर नाही. टोटल संपादित झाल्याच्या अगोदरचं म्हणजे संपादित झालेल्या अगोदरचं ते 1:49 काहीतरी दाखवतात नाही 1:59 दाखवतो. आहे ना हां 25. हां असं काहीतरी आहे. कमलाबाई प्रभू दाखवते, नत्तू दाखवते ते. कामनबाई हं? कामनाबाई हां कामनबाई नत्तू आहे. आजी आहे. जावेद हो शिवाला झालं कोणाचं काय म्हणलं असं थांबत व्हायचं बाहेर. हॅलो काय झालं? हा झालं का? हो लाईन गेली आता. पाहतो ना जाऊन मी तिथं धरणात जाऊन पाहतो ते मोटर सारखून पाहतो जरा. हो धरणावर जाऊन बरं मी जातो धरणाकडे. हो का जाम कर. हो ते आमच्या गावाला
तुमच्याकडे आहे दुसरं सगळं ते करा म्हणजे व्यवस्थित लिहून घ्या जरा. त्याच्यात काय म्हणलं माहिती का, तुमचा ताबा नाही आणि 539 ची जमीन पूर्ण संपादित दिसून आलेली, त्याच्यामुळे आपल्याला वहिवाट करता आली नाही. आणि 537 चे जे धारक येतं हे यांच्या ताब्यात आहे, हे एवढंच मी मेन्शन केलं, बाकी काहीच म्हणलं. वाचून घ्या. नाही ते आता तुम्हाला काय करायचं ते बघा, मी नंतर कागदच बघणार मी तुम्हाला थोडी काय हे वाचून घ्या. नाही वाचायचं आता ते तुमच्या हिशोबाने तुम्ही करा, नंतर तर ते बघणारच हो ना मी कागद कोणते येतं काय ते. फक्त आपल्या ज्या रेकॉर्ड मध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे बसते आपल्या कार्यक्षेत्रात फक्त एकच आहे, पाणी असल्यामुळे आपल्याला काहीच नाही करता येत. नाही ती स्थिती दिसा लागली आपल्याला, ती स्थिती दिसाच लागली, पण तुम्हाला आता तुमच्या हिशोबाने तुमच्या पद्धतीनं कसा अहवाल देता येते ते द्या, नंतर मग त्या पुढच्या गोष्टीत आपण बघणार असो काय. पाणी असल्यामुळे आपण काहीच करणार नाही त्याच्यात. ते 539, 537, 531, 500 काय ते तेवढे ते तुमचे ते नकाशात जसं मेन्शन केलेलं आहे त्या गोष्टी मेन्शन करा आता, म्हणजे पुढे चालून आपल्या कोणी चूक नाही झाली पाहिजे, आपल्या अंगावर नाही आलं पाहिजे. कालचा दिवस होता पूर्ण बंदा गेला ना, कालचा बंदा दिवस गेला ना, घंटाभर चाललो. उद्या जायला गेला आलेगावले, उद्या नाही तर परवा दिवशी जायला गेला आलेगाव. सोबती सापडली की दोघा चौघात जाणार पुरती ते जाऊन 4-5 फुटी आणत होते. 4-5 जण असली की गाडीची भरती होती. किती आणून पण भाडा पूर्ण लावतो 2-4 पोत्यासाठी जाईल. नाही ते कसं नाही झालं पुढे 10-20 पोते असली की चालतं. मालेगावला पाहतो नाही गेलो मालेगाव भेटला असता दाते साहेबांनी फोन नव्हता केला असता. ठाकरे साहेब म्हणून मालेगावात नाही मालेगावात कुठे म्हणत ना कोणा दुकानावर मालेगावात राहतो मला समज मागून सह्या घेऊ का सर याच्यावर यांची? लिहिलं का? होय. ते फेअर करायला सांगा लागले ना, चांगल्या माझा याच्यापेक्षा अक्षर खराब आहे. तिरकस सारखं झालं ना, हं? नाही, तिरकस काय सारखं होते झालं त्याला अक्षर आहे ना, कोर्टात जातात ते. कोर्टात सबमिट होणार आहे आणि ते इकडे पद्धतशीर रे. द्या. माझं तर वाचताही नाही येणार. अक्षर कोणाची चांगली? हा ऐक चांगलं अक्षराचं लिहिलं. दिशा? गर्दनीच संदीप भोले आणायचा होता. संदीप भाऊ मस्त फटाफट करतात. संदीप भोले आणायला पाहिजे होता. संदीप भाऊ हुशार आहे पण हा, गरीब माणूस आहे. गरीब आहे आणि तुमच्या डिपार्टमेंट मध्ये हुशार पण आहे म्हणून, हो करू. आणि सगळ्याला म्हणजे पद्धतशीर बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत. चांगला माणूस. तुमचं ते एक ते नवीन चालतं बा, ते ठाकूर आहे का कोण आहे, ते दारू पिऊन टेबलावर बसला. नवीन त्याला तेव्हा बंद झाला तो, हो ना. दारू नाही पिता होता. आणि सुरुवातीला जेव्हा आलं तरी सुरुवातीला नाही, ते नवीन होतं त्याला पाहिलं हो. असेल तिकडच्या सारखं. आणि टेबलावर बसून म्हणे काही मेळ लावा म्हणे. मला म्हटलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी अधिकारी, आपले घुगे भाऊ होते. असलं असेल. म्हटलं हे कसं हो सिस्टम, साहेबाला सांगायला लागते म्हटलं. हो, असं ते असं. आणि त्याच्यानंतर नाही दिसला तो. हा, हा.
ते डायलॉग ते संजय रावचं, संजय राठोडची ओळख आहे, याची ओळख आहे, त्याचे ते डायलॉग. येडा आहे तो. हो घुगे साहेब म्हणे तो माणूसही पत्रकार माणूस आहे म्हणे, तू काय ओळख सांगा लागला म्हणे त्यांनी. पंचलोक कारणे पंचनामा लिहून देतो करून किंमत माननीय विद्यमान दिवाणी न्यायाधीश वस्त्र न्यायाधीश वरिष्ठ स्तर वाशिम यांचेकडे RCS क्रमांक नाही मराठीतच आहे. क्रमांक 183 वाद